ड्यू टू चार्ज स्फीयर होऊन गेला. हा स्फीयर्स शिकला नाही तुम्ही स्फीयर्स किती टाइप असतात स्फीयर्स दोन टाइप स्फीयर असतात पहिले कंडक्टिंग आणि कसला नॉन कंडक्टिंग. कंडक्टिंग मध्ये किती असतात भितर किती असतात एक असता हॉलो आणि किती असतं एक सॉलिड. आम्हाला हॉलो शिकतात ना की शिकतात सॉलिड बरोबर मी तुला कंडक्टिंग आणि नॉन कंडक्टिंग हांगा हॉलो सॉलिड घेता आम्ही आणि हांगा सॉलिड घेता या बरं. आणि फर्स्ट कैटेगरी किती कंडक्टिंग आगे नॉन कंडक्टिंग स्फीयर्स. सपोज माझे असा कंडक्टिंग स्फीयर आहे भाऊ ओके ते कंडक्टिंग स्फीयर कळलं कंडक्टिंग स्फीयर तो हॉलो असू शकता सॉलिड असू शकता कळलं. सपोज हे स्फीयराची रेडियस असा r कंडक्टिंग स्फीयर हा सपोज हा इथे चार्ज q दिता याची भीतर चार्ज किती दिता q वो q भीतर उतरल्या सरफेसचे राहतलो सरफेसचे राहतलो तुमका बरोबर कंडक्टराची प्रॉपर्टी भीतर चार्ज एक्झिस्ट करता ना सगळे चार्ज काय येतले सरफेसचे तो सगळे चार्ज काय येतले सरफेसचे रशे पॉझिटिव्ह. So ये टोटल चार्ज किती सरफेसचे q सो फर्स्ट वन हम पोटेंशियल फाइंड करतले आता हे स्फीयरला लागून पोटेंशियल फाइंड करतले और चार्ज स्फीयरनी म्हणजे पोटेंशियल असतले आता पोटेंशियल आम्ही किती फाइंड करतले इनसाइड मागीर फाइंड करतले सरफेसचे मागीर फाइंड करतले आउटसाइड. सो फर्स्ट वन किती इनसाइड. सो हम 3 पॉइंट कंसीडर करें और फर्स्ट पॉइंट P और इनसाइड पॉइंट और डिस्टेंस किती देता आम्ही स्मॉल r मागीर पॉइंट P का कंसीडर करतले सरफेसचे और डिस्टेंस किती स्मॉल r आणि आत पॉइंट P का कंसीडर करतले आउटसाइड और डिस्टेंस किती असतले स्मॉल r चेंज जात पळय. सो इनसाइड किती small r is less than radius small r is less than radius right. So potential inside formula डायरेक्ट करूया डेरिवेशन हा मागीर सांगता येतो. potential inside भीतर potential किती असतले k q upon radius स्फीयरा भीतर potential किती असता k q by capital r पण याच्या हांगा सांगा KQ by capital R. अंगी चालार KQ by capital R. अंगी चालार KQ by capital R. सेंटरची विचारलार 0. सेंटर इनसाइड नो KQ by capital R. सेंटर इनसाइड पॉइंट नो भीतर असतो सेंटर बाहेर असतो सेंटर किती असतले KQ by capital R. स्मॉल r से डिपेंड करता सगळे झाले पोटेंशियल किती कॉन्स्टंट डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला KQ by capital R. सो इनसाइड झाले आपली शिकताना मी एट सरफेस सरफेसचे किती आहे स्मॉल r is equals to capital R. Small r is equals to capital R. So potential at surface चे किती सेम पोटेंशियल असता KQ by
कॅपिटल आर. सरफेसाची पोटेंशियल किती आहे सेम के क्यू बाय कॅपिटल आर. त्या पोटेंशियल कॉन्स्टंट असतोय फ्रॉम सेंटर टू सरफेस. पोटेंशियल कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे के क्यू बाय आर. राइट. मागीर इनसाइड झाले सरफेस, मागीर आउटसाइड. आउटसाइड किती जातले स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. सो पोटेंशियल आउटसाइड हो मातशें चेंज जाता. हांगा फॉर्म्युला येता के क्यू बाय स्मॉल आर. हो फॉर्म्युला के क्यू बाय स्मॉल आर. इनसाइड किती आहे के क्यू बाय आर. सरफेसाची किती आहे के क्यू बाय कॅपिटल आर. आउटसाइड किती आहे के क्यू बाय स्मॉल आर. हांव कितें करूं शकता आउटसाइड पोटेंशियल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्स हा वाडयता पोटेंशियल किती जातले देंवतले. आतां हांगा पॉयंट आसा हे पॉयंट हांगा व्हरता पोटेंशियल वाडटले देंवतले देंवतले कित्याक डिस्टन्स वाडटा. हांगा पोटेंशियल वाडटले देंवतले देंवतले हांगा देंवतले. सो then inside किती के क्यू बाय कॅपिटल आर. सरफेस किती के क्यू बाय कॅपिटल आर. आउटसाइड किती के क्यू बाय स्मॉल आर. आता नॉन कंडक्टिंग स्फीयर. नॉन कंडक्टिंग स्फीयर सॉलिड असताना हॉलो असतो सॉलिड कन्सिडर करता. हे रेडियस आम्ही कन्सिडर करतले कॅपिटल आर. आता नॉन कंडक्टिंग स्फीयर सपोज हांवें चार्ज क्यू दिता पण भितरच उरतलो भायर येतलो भितरच उरतलो कित्याक नॉन कंडक्टिंग. राइट. सो चार्ज काय डिस्ट्रीब्यूट जातले थ्रू आउट दी वॉल्यूम अशें फुल वॉल्यूमा भितर चार्ज आसतले. कितले चार्ज आसतले क्यू चार्ज. कित्याक क्यू चार्ज दिला आमी. सो हांगा बी 3 पॉयंट कन्सिडर करतले आमी. इनसाइड पॉयंट पी, सरफेस पॉयंट पी आणि आउटसाइड पॉयंट पी. हे डिस्टन्स किती जातले स्मॉल आर. हे डिस्टन्स किती जातले स्मॉल आर. हे डिस्टन्स किती जातले स्मॉल आर. सो फर्स्ट वन इनसाइड. इनसाइड किती आहे स्मॉल आर इज लेस देन कॅपिटल आर. स्मॉल आर इज लेस देन कॅपिटल आर. सो इनसाइड बी इनसाइड. सो भितर पोटेंशियल आसता है के क्यू अपॉन 2r क्यूब 3r स्क्वायर माइनस 2r स्क्वायर. ठीक आहे बिना का वो एकच फॉर्म्युला मध्ये सेवा असा कॉम्प्लिकेटेड असा तर आड ना. नाव सांग फॉर कंडक्टिंग स्फीयर भितर पोटेंशियल किती असता के क्यू बाय कॅपिटल आर. बट फॉर नॉन कंडक्टिंग स्फीयर भितर पोटेंशियल किती असता के क्यू अपॉन 2r क्यूब ब्रॅकेट 3 कॅपिटल आर स्क्वेअर माइनस 2 स्मॉल आर स्क्वेअर. वो फॉर्म्युला हे याद कर सकते. कॅपिटल आर किती रेडियस स्मॉल आर किती डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू दैट पॉइंट. सो इनसाइड झाले मागीर किती शिकताना आमी एट सरफेस. सरफेसा किती आहे स्मॉल आर इज इक्वल्स टू कॅपिटल आर. सो सरफेसाचे पोटेंशियल सेम असता हेजे भशेन के क्यू बाय कॅपिटल आर. हेची सरफेसाचे किती आहे के क्यू बाय कॅपिटल आर. हेची सरफेसाचे किती आहे के क्यू बाय कॅपिटल आर. थर्ड वन आउटसाइड. आउटसाइड किती घेतात स्मॉल आर ग्रेटर देन कॅपिटल आर. सो हांगा बी सेम फॉर्म्युला बी आउटसाइड इक्वल्स टू के क्यू बाय स्मॉल आर. के क्यू बाय स्मॉल आर. एंड we can say outside potential is inversely proportional to distance. हांगा पण हे तर सेमच असो सरफेसाचे आउटसाइड सरफेस आउटसाइड चेंज झालेला इनसाइड. हांगा के क्यू बाय कॅपिटल आर हांगा कितें हो फॉर्म्युला. सरफेस आणि आउटसाइड सेमच ना हेका बी लागून हां. आता कोणाक विचारले सेंटराचे किती पोटेंशियल आसतले हेका लागून थंय सेंटराचे पोटेंशियल किती के क्यू बाय कॅपिटल आर कॉन्स्टंट. हांगा सेंटराचे किती आसतले विचारल्यार पोटेंशियल एट सेंटर
3/2 सेंटराचेर म्हाका सांगा स्मॉल आराचे व्हॅल्यू किती आसतले सेंटराचेर 0 हांगच्यान मेजर करता न्हू हांगच्यान मेजर करता स्मॉल आराचे व्हॅल्यू किती 0 हांगा 0 पुट करा आरा जाग्यार पुट करतलो 0 तर किती जातले k क्यूब अपॉन 2r क्यूब 3r स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर और 0 सांगितलं जातले k क्यूब अपॉन 2r क्यूब into 3r स्क्वेअर r स्क्वेअर आणि हांगच्यान r स्क्वेअर कॅन्सल हांगा उरतलो r सो किती येले 3k क्यूब अपॉन 2r अपॉन सेंटराचे पोटेंशियल किती आहे 3k क्यूब अपॉन 2r आता म्हाका पळया k क्यूब अपॉन r किती आहे पोटेंशियल एट सरफेस k क्यूब अपॉन r किती आहे पोटेंशियल एट सरफेस साइड किती करू शकता 3/2 पोटेंशियल एट सरफेस करू शकता सो सेंटराचे पोटेंशियल किती आहे 3/2 टाइम्स पोटेंशियल एट सरफेस सेंटराचे किती करता तुम्ही स्मॉल आराचे व्हॅल्यू किती करताले 0 हांगा इक्वेशन मेळटा कॉलम करा बीटा डिवाइड करा कंडक्टिंग स्फियर आणि नॉन कंडक्टिंग स्फियर इनसाइड सरफेस आउटसाइड इनसाइड सरफेस आउटसाइड आणि तो एक सेंटर बी आसा हां याची किती इलेक्ट्रिक फील्ड किती असतले इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असतले कंडक्टिंग स्फियर भितर किती असतले इलेक्ट्रिक फील्ड तेन्ना टेस्टा तुम्ही मार्क्स येतलो तुमकां 0 आसता न्हू कित्याक कंडक्टरा भितर इलेक्ट्रिक फील्ड किती आसता 0 आसता कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड 0 न्हू भितर हां हांगा इलेक्ट्रिक फील्ड किती आसतले भितर कंडक्टिंग स्फियर सो भितर इलेक्ट्रिक फील्ड किती आसतले एक्सप्रेशन शिकला मला kq अपॉन ना kq अपॉन कोण म्हणता rq kq अपॉन rq नोट्स बघा हां तुम्ही मग आज पनिशमेंट रेडी राहा आणि पण तुम्ही बरं relation between potential at center and potential at surface. 1.5 times. असं का निकॉप त्याचं अशा आणि टेंजन येतो असं लोअर पॅराबोलिक अपर पॅराबोलिक मागीर लोअर पॅराबोलिक तितून अशें एक्सपेरिमेंट कॉन्स्टंट एडेक्सिक पॉइंट graph of potential versus distance. Y axis चे किती असतले potential y versus x graph आणि x चे किती असतले distance म्हणजे r. हांगा मी कन्सिडर करतात कंडक्टिंग स्फियर पॉझिटिव्ह हांगा r ची व्हॅल्यू किती 0 ओरिजिन मला सेंटर अपॉन सेंटर सेंटराचे r ची व्हॅल्यू किती आहे 0 हांगा स्मॉल r ची व्हॅल्यू किती असतले
सरफेसाचेर स्मॉल आर व्हॅल्यू किती आसतले कॅपिटल आर रेडियस ऑफ द रेडियस और डिस्टन्स किती आसतलो कॅपिटल आर आणि त्याच्या नंतर स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर ना आउटसाइड इनसाइड रिजन नो आउटसाइड रिजन इनसाइड आणि आउटसाइड इनसाइड पोटेंशियल किती आहे KQ बाय कॅपिटल आर सरफेसाचे पोटेंशियल किती आहे KQ बाय कॅपिटल आर तर सेंटर टू सरफेस पोटेंशियल कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे KQ बाय कॅपिटल आर आउटसाइड पोटेंशियल किती आहे स्मॉल आर मीन्स दी आउटसाइड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर आउटसाइड डिस्टन्स वाढेला पोटेंशियल किती जातले डिक्रीज देवतलो सो डिस्टन्स हा वाढयता ना पोटेंशियल किती जातले डिक्रीज अशे कित्याक आउटसाइड पोटेंशियल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स पण सेंटर टू सरफेस पोटेंशियल किती कॉन्स्टंट आउटसाइड पोटेंशियल किती डिक्रीज सेंटर टू सरफेस पोटेंशियल किती कॉन्स्टंट आउटसाइड किती पोटेंशियल डिक्रीज जातले अशे एक्सपोनेंशियली कळलं इलेक्ट्रिक फील्ड असणार इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड टू सरफेस इलेक्ट्रिक फील्ड किती असणार हां पहिले 0 मागीर डिक्रीज सगळ्यांचा राऊंड हे पण ग्राफ ड्रॉ केला कोणाला वो ग्राफ ड्रॉ केला पण समजा हांगच्यान कॉन्स्टंट हा मागीर डिक्रीज जाता टेस्ट जायले पळय एकदम ग्राफ ऑफ V versus R तो बरं त्या कंडक्ट एक पैसा मग कंडक्टिंग स्फियर करेल कंडक्टिंग स्फियर लागून जायचे कॉलम कॉलम फुल कॉलम पहिले कंडक्टिंग स्फियर बरेला नंतर दिला शेल म्हणाल कितें हॉलो स्फियर हे सॉलिड स्फियर हॉलो स्फियर शेल म्हणाल कितें हॉलो स्फियर आणि स्फेरिकल शेल म्हणाल कितें हॉलो स्फियर टेस्ट ऑफ दैट आणि सांगितलेले पळया स्फेरिकल शेल म्हणाल कितें हॉलो स्फियर सो वायाचेर कितें पोटेंशियल बी एक्साचेर कितें डिस्टन्स आर हो कितें कंडक्टिंग स्फियर नॉन कंडक्टिंग स्फियर अशें पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज हो सेंटराचेर आराच व्हॅल्यू कितें 0 सरफेसाचेर आराच व्हॅल्यू कितें कॅपिटल आर आफ्टर आर कितें स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर हो इनसाइड रिजन हो आउटसाइड रिजन सेंटराचेर पोटेंशियल कितें सांगा तुम्ही सेंटराचे पोटेंशियल किती 3/2 KQ बाय R सेंटराचे सरफेसाचे पोटेंशियल किती सरफेसाचे किती KQ बाय कॅपिटल R हांगा 3/2 KQ बाय R हांगा किती KQ बाय R आता लाइन जॉइन करा अशें जॉइन करा सेंटर टू सरफेस वयता पोटेंशियल किती जाता 3/2 KQ by R to KQ by R मागीर आउटसाइड किती जाता पोटेंशियल डिक्रीज अशें आउटसाइड पोटेंशियल किती हांगा KQ by स्मॉल r इनवर्सली प्रोपोर्शनल टू R डिस्टन्स वाडयला किती जातले पोटेंशियल विल डिक्रीज सो ग्राफ असो एका लागून कशें आसता पळय स्ट्रेट डिक्रीज एका लागून पॅराबोला decrease parabola decrease the outside potential is inversely proportional to R
सरफेस तर आम कितें कॅल्क्युलेट करतले सरफेस चार्ज डेन्सिटी कॅल्क्युलेट करतले या वॉल्यूम चार्ज डेन्सिटी फॉर कंडक्टिंग स्फियर सरफेस चार्ज कित्याक चार्ज सरफेसाचेर येतलो सो सिग्मा व्हॅल्यू कितें आसतले फॉर कंडक्टिंग स्फियर चार्ज अपॉन एरिया हो सिग्मा आसतलो चार्ज अपॉन एरिया चार्ज कितें q सरफेसाचेर आणि एरिया कितें कंडक्टिंग स्फियराचो सरफेस एरिया कितें कंडक्टिंग स्फियराचो 4 पाय कॅपिटल R स्क्वेअर आता हेका लागून कंडक्टिंग स्फियरा लागून नॉन कंडक्टिंग स्फियरा लागून सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करतले आमी वॉल्यूम चार्ज डेन्सिटी फाइंड करतले कित्याक चार्ज वॉल्यूमा भितर सो रो फाइंड करतले आमी रो कितें आसता चार्ज अपॉन वॉल्यूम चार्ज कितें q सो भितर वॉल्यूम कितें स्फियराचो वॉल्यूम कितें 4/3 पाय R क्यूब आता आसतले सिग्मा कितें सरफेस चार्ज डेन्सिटी रो कितें वॉल्यूम चार्ज डेन्सिटी सिग्मा युनिट कितें आसतले कूलम चार्ज आसा एरिया युनिट कितें मीटर स्क्वेअर हेची युनिट रोवाची युनिट कूलम कितें चार्ज आसा वॉल्यूमाची युनिट कितें मीटर क्यूब electric potential due to concentric spherical shell. Concentric spherical shell. Electric potential due to concentric spherical shell. Concentric spherical shell मतलब multiple shells. एक सर्कल भीतर आणि सर्कल त्याच्या भीतर आणि सर्कल मला स्फियर फॉर एग्जांपल एक शेल आसा हॉलो स्फियर शेल म्हळ्यार कितें हॉलो स्फियर त्याच्या भायर आनी एक शेल आसा असो त्याच्या भायर आनी एक शेल आसा
फुल सिस्टम आमी कितें म्हणटले कॉन्सेंट्रिक स्फेरिकल शेल्स एकल्या भितर आनी एक हेजे भितर आनी एक तसो सपोज हो शेल 1 हो शेल 1 हो कितें शेल 2 आनी हो कितें शेल 3 फॉर एग्जांपल शेल 1 ची रेडियस आसा कॅपिटल R1 शेल 2 ची रेडियस किती आसा कॅपिटल R2 आणि शेल 3 चे रेडियस आसा कॅपिटल R3 तिघी जाणांना सेंटर होत असतो न्हू कळ्ळें हेची रेडियस R1 हेची रेडियस R2 हेची रेडियस कितें R3 सपोज शेल 1 हेचेर चार्ज आसा Q1 शेल 2 कडेन चार्ज आसा Q2 आणि शेल 3 कडेन चार्ज किती आसा Q3 सगळे चार्ज काय आसा सरफेसाचेर कितो कंडक्टिंग स्फियर क्वेश्चन है फाइंड इलेक्ट्रिक पोटेंशियल एट सरफेस 2 किती म्हणला फाइंड इलेक्ट्रिक पोटेंशियल एट सरफेस 2 सरफेस 2 किती सो सरफेस 2 चे कितलं पोटेंशियल लागतले ते विचारला म्हाका सांगो सरफेस आसा न्हू 2 सरफेस सेकंड सरफेसाचेर कोण पोटेंशियल येतलो फर्स्ट वन येतलो आनी कोण येतलो थर्ड वन बट एक पया हे सरफेस 2 पया हे सरफेस 2 चे पोटेंशियल कोण येतलो फर्स्ट स्पेअर येतलो सेकंड थर्ड स्पेअर बी येतलो न्हू तेजेर हो आपल्याचेर पोटेंशियल येतलो हो स्पेअर पय हो स्पेअर आपल्याचेर पोटेंशियल येतलो कारण कितें म्हणला फाइंड द इलेक्ट्रिक पोटेंशियल एट सरफेस 2 हांव कितें करता सरफेस 2 चेर एक पॉइंट कन्सिडर करता सरफेस 2 चेर कन्सिडर करता एक पॉइंट हो पॉइंट कितें P 3 चेर फाइंड कर म्हणल्यार पॉइंट काय दोन दिसलो 3 चेर 1 चेर विचारल्यार 1 चेर दोन दिसलो पॉइंट सो 2 चेर विचारला सो पॉइंट काय आसतले एट द सरफेस 2 हो पॉइंट P कन्सिडर सो म्हाका फाइंड करूंक जाय पोटेंशियल एट सरफेस 1 पोटेंशियल एट सरफेस 1 आता हे सरफेसाचेर कोण पोटेंशियल येतलो लायतलो तो 2 चेर फाइंड करूं पोटेंशियल एट सरफेस 2 चेर कोण पोटेंशियल येतलो सरफेस 1 लायतलो हांव कितें करतलो V1 आनी कोण लायतलो V3 V2 बी लायतलो आपल्याचेर पोटेंशियल आनी मागीर कितें V3 अशें म्हणना मातशें हार्ड बट पोटेंशियल एट सरफेस 2 equals to our potential at surface 2 due to 1 मागीर potential at surface 2 due to 2 मागीर potential at surface 2 due to 3 हेजे पोटेंशियल हेजे लागून हेजे पोटेंशियल आपल्याला लागून हेजे पोटेंशियल हे आउटर स्फियरा लागून आता for sphere 1 for point P for sphere 1 for point P कितें inside surface या outside हां outside for sphere 2 for point P surface inside या outside surface and for sphere 3 for point कितें inside outside potential formula is there for conducting sphere formula so sphere 1 लागून चार्ज कितें Q1 one distance कितलो आसतलो हो outside distance एक लागून स्फियरा लागून R2 so PQ upon R हे स्फियरा लागून हो पॉइंट की outside न्हू हा outside distance कितें outside distance is R2 let me outside distance R2 later denial R2 कळलं R2 इधर आता V2 है किती सरफेस
सरफेसाचेर पोटेंशियल कितें KQ बाय कॅपिटल R. सो सरफेस टू लागून चार्ज कितें Q2 आनी रेडियस कितें R2. मागीर इनसाइड पोटेंशियल कितें आसता सेम KQ बाय कॅपिटल R. सो फॉर थर्ड सरफेस चार्ज कितें KQ3 अपॉन ऐसे रेडियस R किती फॉर्म काढून मेळटा एक काढू शकता तशें सोडा 5 KQ1 अपॉन R2 KQ2 अपॉन R2 KQ3 अपॉन R2 म्हणजे 3 स्क्वेअर 3 पोटेंशियल 3 स्क्वेअर 3 पोटेंशियल 2 आचेर ड्यू टू 1 2 आचेर ड्यू टू 2 2 आचेर ड्यू टू 3 potential at 2 due to 1 potential at 2 due to 2 potential at 2 due to 3 outside surface inside solve करू. हे इलेक्ट्रिक फील्डा भशेनच पळय तेच घेताले आमी इनसाइड आउटसाइड सरफेस. किती दिवस डावटा आउटसाइड फॉर्म्युला चेंज हा इनसाइड सरफेसाचे सेमच आसा KQ बाय रेडियस. आउटसाइड आमी घेता आता आउटसाइड डिस्टन्स Imagine that line is now. So point P for third shell is inside. Third shell radius is R3. The formula क्या था? without half square 1 inside as well. 1 लागून पॉइंट किती आहे Small r. आउटसाइड सरफेस 1 आउटसाइड पण 2 आचेर पोटेंशियल ड्यू टू 1 हे मीनिंग काय तुका पोटेंशियल एट सरफेस 2 ड्यू टू शेल 1 काय किती आहे पोटेंशियल एट सरफेस 2 ड्यू टू शेल 2 इटसेल्फ काय किती आहे पोटेंशियल एट सरफेस 2 ड्यू टू शेल 3 हेका लागून पॉइंट किती आउटसाइड हेका लागून पॉइंट किती एट सरफेस हेका लागून पॉइंट किती इनसाइड the formula use करता outside surface and inside आणि हे कळलं असतं तुला लास्ट वन माशी सांग सांग हां लास्ट वन सांग लास्ट वन R3 द्या विचार थर्ड सरफेस हा लागून तुमका पॉइंट किती आहे इनसाइड पोटेंशियल किती आहे KQ अपॉन रेडियस थर्ड शेलाचे चार्ज किती आहे थर्ड शेला लागून Q किती आहे Q3 and third शेलाचे रेडियस किती आहे R3 KQ3 अपॉन R3 हे काय म्हणून बोलले हां सरफेस 1 चे सिग्मा किती आहे सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे सिग्मा 1 पण एक सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे सिग्मा 1 याची सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे सिग्मा 2 याची सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे सिग्मा 3 सिग्मा 1 किती असतो Q1 अपॉन R अविसल फॉर्मूला सांग R स्क्वायर R R1 R2 R3 R1 सिग्मा 2 किती आहे 2 अपॉन R सिग्मा 3 किती आहे चार्ज अपॉन एरिया चार्ज किती आहे Q3 याची एरिया किती असते आउटर स्क्वेअराचे 4 pi R3
आनी शिके जावं ना पयल्यार शिकयलें इलेक्ट्रीक फिल्डार कितें आसता सेमूच आसता सिग्मा जस्ट आमी तर ती फायंड करतात इलेक्ट्रीक फील्ड फायंड करतात आमी ती फायंड करतात इलेक्ट्रीक पोटेंशियल तुम्ही टेस्टा कशें शिकून येयला म्हाका खबर आसा टेस्टा कशें शिकला तुमी नोट्स वयल्यान पयलीं फॉर्मुला आपला सी ए कॉस थिटा हां ई वेक्टर डॉट ई वेक्टर चला वो कितें आसता की इक्वल टू तो पण डेफिनेशन लॉ बी येता लॉ याद करें गॉस लॉ हां गॉस लॉ तें शिकला त्यात गेला भितर क्वेश्चन सॉल्व केलात नोट्साचे ना रिजन कितें म्हाका फिजिक्स शिकूं म्हाका केमिस्ट्री शिकूं जाय मॅथ्स शिकूं जाय टायम ना तितले सारकें हां सांग इलेक्ट्रिक पोटेंशियल एनर्जी पोटेंशियल आणि इलेक्ट्रिक फील्ड किती डिस्टन्स आहे सांगा तुम्ही सांगा पोटेंशियल आणि इलेक्ट्रिक फील्डामध्ये डिफरन्स किती आहे इलेक्ट्रिक फील्ड आता पोटेंशियल हां चार्ज हां एक सारखे तो वेक्टर क्वांटिटी म्हणून इलेक्ट्रिक फील्ड त्याचं डायरेक्शन असा ओके ते स्केलर क्वांटिटी याचं डायरेक्शन ना पण आणि डिफरन्स आहे तो एक फील्ड प्रोड्यूस करता इन मॅथमॅटिकल टर्म सांगा तो चार्ज आता फील्ड प्रोड्यूस करता इंग्लिश डिफरन्स आता ऑब्वियस मॅथमॅटिक्स सांगा मॅथमॅटिक्स रिलेशन किती आहे पोटेंशियल आणि इलेक्ट्रिक फील्डामध्ये रिलेशन किती आहे आता E इक्वल टू V अपॉन R आता डेल्टा V आणि R मध्ये डेल्टा V आणि E फॉर्म्युला सांगा डेल्टा V आणि E याचा फॉर्म्युला सांगा रिलेशन किती आहे फायनल पोटेंशियल मायनस इनिशियल पोटेंशियल इक्वल्स टू क्या खबर है डेल्टा V इक्वल्स इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड शिकेला मग लेक्चर डेल्टा V इक्वल्स टू E बाय डेल्टा V इक्वल्स टू मुझे भी मालूम है कि FP फाइनल वाले डेल्टा V आणि E मध्ये रिलेशन किती आहे फॉर्म्युला थ्रू सांगा तुम्ही डेल्टा V इक्वल्स टू फाइनल माइनस इनिशियल डेल्टा V इक्वल्स टू डेल्टा V हो गया E का माइनस E वेक्टर नोट्स पे नाला मेरे E वेक्टर डॉट R वेक्टर और फॉर्मूला और किती आहे पोटेंशियल डिफरन्स और किती आहे इलेक्ट्रिक फील्ड और किती आहे डिस्टन्स बाकी म्हणू शकता पोटेंशियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इनटू डिस्टन्स पोटेंशियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इनटू डिस्टन्स पोटेंशियल अगेंस्ट द इलेक्ट्रिक फील्ड एका म्हणतात पोटेंशियल सेकंड क्वेश्चन आहे पोटेंशियल से मला करंट केना बैटरी मध्ये पोटेंशियल असतं फाइंड 12 वोल्ट 30 वोल्ट पोटेंशियल इज जस्ट चार्ज फाइंड त्यांना शिकता potential at surface A हम तीन स्फीयर असतात म्हणतात स्फीयर 1 स्फीयर 1 स्फीयर 2 स्फीयर 3 फॉर एग्जांपल एक बरेदा स्फीयर A शेल B शेल C शेल A आपले चार्ज असा QA शेल B आपले चार्ज असा QB शेल C आपले चार्ज असा QC सपोज और रेडियस RA और रेडियस RB and और रेडियस RC कळलं आधी चालला फाइंड पोटेंशियल एट सरफेस A तो खंय पॉइंट असतले हे सरफेसाचेर हे सरफेसाचेर हे सरफेसाचेर याचेर असतले
सो कन्सिडर करा एक पॉइंट P which is at surface A. So हे पॉइंटाचे पोटेंशियल जाय. So potential खंय जाय at surface A. आम्ही बरयतो ना potential at A due to A. आपल्याला मागीर potential at A due to B. मागीर potential at A due to C. आता A लागून हो पॉइंट कितें? सरफेस. B लागून हो पॉइंट कितें? इनसाइड. आणि C लागून हो पॉइंट कितें? इनसाइड. सो सरफेसाचे पोटेंशियल किती असता? KQ अपॉन रेडियस. सो A लागून PQ कितें? QA अपॉन RA. सरफेस क्लियर. मागीर इनसाइड पोटेंशियल किती असता? सेम KQ अपॉन रेडियस. आता आसतलो. सो सेकंड B स्क्वेअरा लागून चार्ज कितें? QB आणि रेडियस कितें? RB. आणि हांगा बी इनसाइड सेम फॉर्म्युला KQ अपॉन रेडियस. C लागून चार्ज कितें? QC आणि रेडियस कितें? RC. आन्सर. सिग्मा ए सांगा. सिग्मा ए चार्ज अपॉन एरिया. चार्ज कितें? QA. एरिया कितें? 4 पाय RA स्क्वेअर. सिग्मा बी कितें? QB अपॉन 4 पाय RB स्क्वेअर. आणि सिग्मा C QC अपॉन 4 पाय RC स्क्वेअर. पोटेंशियल at point X shown in the figure. Shown in the सर्कल आपण लिहिलेला होता. थोडा जायला पाहिजे. सो तीन स्क्वेअर असतात. सपोज ऑफ पॉइंट X. फ्रॉम सेंटर और डिस्टेंस दिला D. और डिस्टेंस दिला D. और शेल A, शेल B, शेल C. चार्ज फॉर एग्जांपल एच असा 4Q चार्ज. एच चार्ज असा 3Q. एच चार्ज असा 8Q. 4Q 3Q आणि 8. हे पोटेंशियल फाइंड करूं जाय आमकां एट पॉइंट X. सो पोटेंशियल एट X. नेट पोटेंशियल एट X. नेट पोटेंशियल एट पॉइंट X. हे किती असलें? रेडियस और रेडियस किती असता कन्सिडर करूया RA. हेका R कन्सिडर करता. हेका 2R कन्सिडर करता. हेका 3R कन्सिडर करता. सो नेट पोटेंशियल एट X किती असतले? पोटेंशियल एट X ड्यू टू स्क्वेअर 1 and ड्यू टू स्क्वेअर 8. मागीर पोटेंशियल एट X ड्यू टू स्क्वेअर D. मागीर पोटेंशियल एट X हे पॉइंटाचे पोटेंशियल ड्यू टू स्क्वेअर C. सांगा स्क्वेअर या लागून हो पॉइंट कितें? स्क्वेअर या लागून हो पॉइंट कितें? इनसाइड.
स्पेअर्स या लागून इनसाइड आउटसाइड फॉर्म्युला किती असता पोटेंशियल के क्यू अपॉन स्मॉल आर वत असता सो स्क्वेअर ए चार्ज किती असतले क्यू ए आणि आउटसाइड डिस्टन्स किती असतलो पोटेंशियल किती असतलो 4 हां किती आहे 4 क्यू मागीर आउटसाइड डिस्टन्स किती आहे कैपिटल आउटसाइड डी हां डी डी ये आउटसाइड पॉइंट है इसके लिए डिस्टेंस क्या होगा स्मॉल डी आउटसाइड डिस्टेंस डी मागीर इनसाइड पोटेंशियल किती असता के क्यू अपॉन रेडियस सो बी आर लागून चार्ज किती आहे 3 क्यू आणि रेडियस किती आहे 2 आर बी आर लागून रेडियस किती आहे 2 आर मागीर इनसाइड सेम फॉर्म्युला के क्यू अपॉन आर सी आर लागून हे चार्ज किती आहे 8 क्यू आणि रेडियस किती आहे 3 आर तो एक सॉल्व करा हे किती झाले 4 के क्यू अपॉन डी प्लस हांगा किती झाले 3 के क्यू अपॉन 2 आर हांगा किती झाले 8 के क्यू अपॉन 3 आर किती कॉमन काढून मेळटा एक के क्यू तो भितर किती उरतले 4 अपॉन डी हांगा किती उरतले 3 अपॉन 2 आर आणि हांगा किती उरतले 8 अपॉन 3 आर ऑन फोर क्यू 4 बाय आर सर एलिसन सिग्मा बी है दिया जी 3 क्यू 4 बाय आर स्क्वायर yes there are three days 2 r the whole square शेयर है ना शेयर शेयर का रिलीज करता है हाँ जानो ये कैसे होगा किधर है q upon शेयर का pi r रिलीज क्या है वही लेंगे ना हम सरफेस चार्ज है देखिए सरफेस का रिलीज कितना इधर तो d बोल रहा है ना इधर d नहीं आएगा ये रेडियस तो है ही ना हां ये तो रिलीज नहीं तो रेडियस कौन सा है 2r 3r और r हां तो शेयर का निकाल तो एरिया के लिए हमें क्या चाहिए रहता है रेडियस रेडियस चाहिए ना तो शेयर का रिलीज डिस्टेंस नहीं चाहिए इसका निकाल तो शेयर का निकाल सो आता हम क्या देखते हैं 3q अपॉन 2 स्क्वायर कितना है 4 into 4 पाई कितना है 16 पाई r स्क्वायर शुभम सिग्मा सी 8 क्यू हाँ 8q अपॉन 4 पाई 3 आर कोणा सांगतो यार ते सांगणार ले लो हाँ 3 आर 3r the whole square तो क्या होगा 8q 3 स्क्वायर क्या होता है 9 9 4 का कितना 36 बाय r स्क्वायर ऐसे मतलब कर सकते हैं 2 से और ये 9 से तो क्या होगा 2q अपॉन 9 बाय r स्क्वायर
अर्थिंग म्हळ्यार ग्राउंड करतले. सपोज एक बॉडी आहा, हो बॉडी तेका हांव कितें करता, अर्थ करता, अशें ग्राउंड करता. बॉडी कडेन पोटेंशियल कितें जाता खबर आहा? पोटेंशियल एट बॉडी इज इक्वल टू 0. हो कॉन्सेप्ट. बॉडी जेन्ना ग्राउंड करता तर बॉडीचेर पोटेंशियल कितें जातलें? 0. बॉडीचेर पोटेंशियल कितें आसतलें? 0. But when we earth the body, the potential of that body becomes 0. For example, हो एक बॉडी आहा, ह्या बॉडी कडेन इनिशियली पोटेंशियल आसा 3 वोल्ट. हेका हांव कितें करता, अर्थ करता. फायनली एशें पोटेंशियल कितें आसतलें? 0. याद कर. अर्थिंग की नेसेसिटी होती है. असा शॉक लागतो. हा शॉक लागतो. पण बॉडीचे चार्ज 0 जातले. सपोज बॉडीकान चार्ज आसा Q1 आणि पोटेंशियल आसा V1. इनिशियली V1 आशिल्लो, ग्राउंड केल्यार 0. पण चार्ज 0 जातले ना. चार्ज उरतले. चार्ज 0 जावची ना. कळ्ळें? बरं, हांव बरयता, नोट करूया. After earthing, V equals to 0, but Q is not equal to 0. Fourth question. On shell तीन शेल असतात. शेल A, शेल B, शेल C. शेल A, शेल B, शेल C. शेल बी आसा पळय तेका ग्राउंड केला. शेल बी केला ग्राउंड. शेल ए कडेन चार्ज आसा कॅपिटल Q आणि शेल बी सी कडेन चार्ज आसा 4Q. आतां चार्ला फाइंड चार्ज ऑन शेल बी. हांगा चार्ज दिला दिवना. 0 आसता चार्ज ना. पोटेंशियल 0 आसतले ऑब्वियसली. सो आमी कन्सिडर करया हांगा चार्ज कितें आसा स्मॉल q. लास्टाक ती फाइंड करूंक जाय स्मॉल q. चार्ज ऑन शेल बी हे फाइंड करूंक जाय. सपोज हो रेडियस दिला कैपिटल R, और रेडियस दिला फॉर एग्जांपल 4R, और रेडियस दिला 8R.
R 4R 8R. So आम्ही हे शेलाचे चार्ज जाय न्हू तर आमची पहिले फाइंड करा हे शेलाचे पोटेंशियल फाइंड करा हे शेलाचे फाइंड करा पोटेंशियल आणि ते पोटेंशियल किती असतले 0 ते आमकां खबर आसा. सो पोटेंशियल एट शेल B हांगे पॉइंट कन्सिडर करा पॉइंट P तेच करता आमी. सो पोटेंशियल एट शेल B इक्वल्स टू किती असतले पोटेंशियल एट शेल B ड्यू टू शेल A मागीर पोटेंशियल एट शेल B ड्यू टू B मागीर पोटेंशियल एट शेल B ड्यू टू C. हो पोटेंशियल कितें तर B चे नेट पोटेंशियल कितें 0 नेट पोटेंशियल कितें 0 खबर आहा कित्याक अर्थ केला पोटेंशियल कितें जातलें 0. सो 0 इक्वल्स टू आता स्फियर या लागून पॉइंट कितें आउटसाइड स्फियर या लागून पॉइंट कितें सरफेस स्फियर या लागून पोटेंशियल म्हळ्यार पॉइंट कितें इनसाइड. सो आउटसाइड पोटेंशियल कितें आसता K upon small r. Right? So K या लागून चार्ज कितें Q आउटसाइड डिस्टेंस कितें हो S या लागून आउटसाइड डिस्टेंस हो 4r कळ्ळें K upon 4r कळ्ळें सगळ्यांक प्लस सरफेस ही सरफेस कितें आसता K upon रेडियस ही शेला लागून चार्ज कितें स्मॉल q आणि रेडियस कितें सॉरी हांगा r 4r राइट और रेडियस कितें मागीर इनसाइड b इन कितें सेम k upon रेडियस. सो c या लागून चार्ज कितें k into 4q आणि रेडियस कितें c याचो 8r. आता किती कॉमन काढून मेळटा k q कॉमन काढून मेळटा वयर नवली k किती काढून मेळटा सॉरी आणि सगळे किती काढून मेळटा 4r काढून मेळटा 4r r काढल्यार सांगता म्हणजे इजी पडटले 4r काढा हांगा उरतले q अपॉन 1 प्लस हांगा स्मॉल q अपॉन 1 हांगा 4q अपॉन 2 4r into 2 कितें 8r. आता हे फुल पार्ट सगळे विचारले किती जातले 0 इक्वल्स टू हो फुल पार्ट हांगेला की 0 आसतलो मागीर उरले q प्लस स्मॉल q प्लस 1 जा 2 जा म्हणजे 2q q प्लस q कितें 2q कितें 3q प्लस स्मॉल q. आता 3q ह्या साइड गेल्यार और 3q माइनस 3q. सो शेल B चे चार्ज कितें माइनस 3q. अरे सिंपल बट प्रोसिजर सेम बट आम्ही नेट पोटेंशियल कन्सिडर करता 0 कित्याक अर्थ केला स्मॉल q व्हॅल्यू किती दिले माइनस 3. सिग्मा हे सांगा अपॉन गेला माइनस सिग्मा हे सिग्मा हे अपॉन q अपॉन 4 pi अपॉन 0 और रेडियस 0 स्क्वायर मल्टीप्लाई बाय और सिग्मा किती है माइनस 3q अपॉन स्मॉल q वैल्यू माइनस 3q अपॉन 4 pi 4r दी होल स्क्वायर और सिग्मा सी है 4q अपॉन एरिया किती है c आतो 4 pi 8r दी होल स्क्वायर.
कोण नीट दिलं तसं नीट नीटच शिकवलं बोर्ड जातात नीट बी जातं मग ते ऐकलं तर आणि कोण तिना नीट दिला तर नीट नाटक येवने किती दिसतात दिसतात तुम्ही नका नीट नीट ना मग सांगा 12 जाऊन करता की चितला बीएससी बीसीए बीकॉम बीबीए सीए बीएससी काय वाला हां सगळ्यात चढ सीए सायन्स स्टुडंट जातात कॉमर्ससाठी माझं इंजिनिअरिंग ते इंजिनिअरिंग वाचपाचे तर सीए केलं ते झालं गेली सेकंड अटेम्प्ट निघा सांगा 12th स्वरूप पहिल्या मागे पहिल्या फर्स्ट अटेम्प्ट असले त्यांना फायनल हां न्यूरोलॉजिस्ट मिळाले कोण सांगते रामायण आहे काय नाही असे ते सगळे अशात प्रश्न येतात तुम्ही चेक करा सौदा काढपासून असले प्रश्न येतात असले बट स्पीड जी इथलं वाढवपाक जाय स्पीडाची गेम असते 1 मिनिटात एक क्वेश्चन जातो तेन्ना तितलं परफेक्शन ते कितें ट्रेनिंग जातली तितलं मायंड ट्रेन करपाक पडटा सद्दां तूं घेवन बसता न्हू जाल्यार ट्रेन जातली बेसिक काय स्टेलर प्रॉडक्ट टेलर कळटा काय ना शरीराची चडशी जाल्यार कुस्ती फंक्सा करून टेलर काय ना फर्स्ट क्लास टेलर तेका म्हाका सांगा सांग बया तेका लँग्वेज सो मच सो मच what two spheres म्हणजे दोन स्फियर असतात सांग बया आणि दोन स्फियर असतात ह्याची रेडियस किती आहे r आणि ह्याची बी रेडियस सेम r सपोज हे स्फियराकडे चार्ज असा q1 हे स्फियराकडे चार्ज किती असा q2 ह्याचं पोटेन्शियल किती असतले v1 ह्याचं पोटेन्शियल किती असतले v2 हे सरफेसचे पोटेन्शियल किती असतले v1 which is equals to k q1 upon r होत असतं ह्याची सरफेसचे पोटेन्शियल किती असतले v2 equals to k q2 upon radius हे असतं सरफेस पोटेन्शियल याचा असतं सपोज q1 is greater than q2 q1 is greater than q2 नाम चार्ज चढ असा आम चार्ज कमी असा नाम पोटेन्शियल चढ असतलो ना किती v1 is greater than v2 now higher potential body or किती lower potential body higher potential lower एका आपण करता कनेक्ट करता बाय बाय हे दोघ जण करता कनेक्ट करता बाय बाय अजूनही कनेक्ट करू ना ओपन सॉइड आता आपण करता का कनेक्ट करता कनेक्ट केला की जाता बरा ह्याची पोटेन्शियल आणि ह्याची पोटेन्शियल किती जातले सेम हांग किती पोटेन्शियल असता तितलेच हांगा येतले ना किती हांग पोटेन्शियल आता आफ्टर कनेक्शन आपण बोलू शकता v1 is equals to v2 हांग कितले पोटेन्शियल असतले तितलेच हांगा असतले किती आगो बय जेन्ना आमी कनेक्शन करता न्हू किती जाता चार्ज फ्लो करता फ्रॉम हायर पोटेन्शियल बॉडी टू लोअर पोटेन्शियल बॉडी केन्ना पर्यंत चार्ज फ्लो करतालो जेन्ना पर्यंत दोगांचे पोटेन्शियल किती आसता जाय इक्वल हांगा बरयला चार्ज विल फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल बॉडी टू lower potential body until the potential of body becomes same or equal. Initially, before connection, V1 is greater than V2. After connection, V1 equals to V2.
चॅनल किती घेऊ शकता तुम्ही आंब्या किती केलं एक्झाम्पल हांगा लिक्विड आसा हांगा लिक्विड आसा हांगा चड लिक्विड आसा हांगा कमी लिक्विड आसा हेका क्लोज केला ओपन केला की जातलें हो लिक्विड देंवतलो हो लिक्विड वाडटलो आनी दोगी जाणांचे लेवल कितें जातलें सेम तशेंच thin spherical shell is charged by some source. The potential difference between the 2 points C and D is shown in the figure. After questions simple. तुम्ही जितना करके आम्ही नीट शिकेन परफेक्ट ते नीट ती मातशी बरी शिकयतात सेम क्वेश्चन्स तर मग कॉन्सेप्ट क्लियर ना नीट क्लियर ना फिजिक्स आणि केमिस्ट्री बी मातशी टफ आसता पण हांव वेळ करता आसता हे शिकयलें आनी चड शिकयत आसता सेमी थियोरिटिकल फिलॉसॉफी इंटिग्रेशन लागता हितून तुमकां ते कोणाक कळना न्हू बायो स्टुडंट्स आसा सो इंटिग्रेशन ते स्कीप करता इंटिग्रेशन बी लायता ती कट करतली पार्टान करून नीटा 720 येतात बट ओके 360 काढतं म्हणलं 300 काढतं म्हणलं तो 4-5 रुपये असतात सेम ना सेंटर शेअर सेंटर हॉलो कट केल्यार बॉडीची पोटेंशियल किती जाता दोन बॉडी कनेक्ट केल्यार पोटेंशियल किती जाता दोन जाणांचे इक्वल सेम रीजन विचारल्यार चार्ज विल फ्लो फ्रॉम हायर पोटेंशियल बॉडी टू लोअर पोटेंशियल बॉडी हॉलो सेंटर सर्विस असेल हॉलो and that means what is the follow whatever charge to be taken. So inside the center is going to be the same inside one आता शिकवलेलं क्वेश्चन सॉरी आय शिकवलेलं क्वेश्चन आहे ना मी त्या बसता आज येतो ओके टॅलेंट बाबा आम्हाला स्टेरक काय शिकेन तर बेसिक म्हणताना तर स्टेरक काय शिकेन दिलं कळलं भुरग्या नाट्यात दिलं फेक शिकलं ते पण आम्ही फेक कशी नाही बोलतो दिलं सब सही जाऊन सारखी कम्प्लीट क्वेश्चन हांगा दोन बॉडी आसा पळय दोन स्पेअर आसात एक स्पेअराक रेडियस कितें ए याची रेडियस कितें बी हांगा चार्ज Q1 हांगा चार्ज Q2 कितें म्हणल्यार आफ्टर कनेक्शन
विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट. कनेक्शन केल्यार कितें जातलें, दोग जाणांचे पोटेंशियल कितें जातलें, इक्वल इक्वल. म्हणल्यार कितें बरयता, पोटेंशियल एट ए विल बी इक्वल टू पोटेंशियल एट बी. सपोज एच पोटेंशियल हा बी, एच पोटेंशियल हा बी, दोग जाणांचे पोटेंशियल कितें जातलें, सेम बी ए इक्वल्स टू बी. एच पोटेंशियल कितें आसतलें, सरफेसाचेर कनेक्ट केला न्ही आमी वायर, कितें जातलें, के Q1 अपॉन रेडियस कितें ए, हांगा के Q2 अपॉन रेडियस बी, के आनी के कैंसल, मीन्स Q1 अपॉन ए इक्वल्स टू Q2 अपॉन बी. और रेझोनन्स असते. पोटेन्शियल डिफरन्स झाले, सेंटर आणि सेम असते ना, पोटेन्शियल डिफरन्स असते. हां सिंपल. सेम स्क्वेअरचे के क्यू बाय आर कॅपिटल आर, सेंटरचे बी के क्यू बाय कॅपिटल आर फॉर होल स्क्वेअर. सो डिफरन्स किती असतं, Zero. डायरेक्ट बोलून नेक्स्ट स्फियर ए कन्सिडर करा, स्फियर बी कन्सिडर करा. त्याला पोटेंशियल ए बी आणि हांगा पोटेंशियल कितें बी. तर स्फियर ए स्फियर बी. आणि आता समज अराउंड 10,000 सबस्क्राईब करायचे असतात. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बरें. दशकाल मॅथ्स एका फिजिक्सचा बी कर अराउंड 10,000 12,000 अराउंड किती स्टँड असते म्हणजे ते फुल डिफरंट. एक सेम कॉपी सेम करून देणार ना. मग झाले काय झालं ना त्यामुळे पेपर देऊ नका. एक क्वेश्चन करता म्हणजे त्याच्यात कर, तेच करा मी त्याच्यात कर. तो इझी आहे, ते काय म्हणते वर किती करतो ते पण करा. केमिस्ट्री बी कायनेटिक्स सेम नोट्स तर ग्राफ आर्डिनेस इक्वेशन का ग्राफ आहे, सपोज ग्राफ त्याच्यामध्ये डायरेक्ट चला ग्राफ कोणती आहे finite charges on shell A, shell B and C after connection. पेपर दाखवत असो सो हार्ड क्वेश्चन आहे सर, मी लेवलचे किती पुढे दाखवू पेपर मेन्स मॅथ्स सांगायला विचारू शकणार. मेन्स मॅथ्स में तुम्हाला बेसिक कुछ नहीं होगा. एक क्वेश्चन करने के मेरे 2 घंटे लगे. इधर इथून वेगळा विचार असतात पण आकाशा मॉड्यूलचा विचार